फायनली आपला जो सीईटीचा रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्या समोर आहे. आता रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे. खरं तर आजचा जो व्हिडिओ असेल ना, शक्य असेल तर आपल्या पालकांसोबत सुद्धा शेअर करा, कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे जे डाऊट्स आहेत, म्हणजेच पुढची प्रोसेस काय असते, नवीन ॲडमिशनचे जे रूल्स आहेत ते सगळे मी त्या प्रोसेस दरम्यान समजावून सांगितले आहेत. त्यामुळे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. या व्हिडिओचा कोणताही पार्ट स्किप करू नका, कारण का पुढच्या 2 ते 2.5 महिन्यांमध्ये तुम्हाला या कॅप प्रोसेसमध्ये काय काय फेस करायचे आहे, कुठल्या स्टेजला आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, याबद्दल कम्प्लिटली आणि डिटेल्डमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये कॅप राऊंड्स कधी स्टार्ट होणार आहेत, कॅप राऊंडसाठी अजून आपल्याला किती वेळ आहे, कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी तुम्हाला किती वेळ भेटतो, यावर्षी जे 4 कॅप राऊंड्स कंडक्ट करतात त्यांचे जे नवीन ॲडमिशन रूल्स आहेत, या सगळ्या गोष्टी मी आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस केले आहेत. त्यामुळे कोणताही पार्ट व्हिडिओचा स्किप करू नका. आता दुसरी आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. नक्कीच सगळ्यांसाठी थोडा शॉकिंग तरी आहेच, ठीक आहे. म्हणजे काही मुलांना मनासारखं पर्सेंटेज मिळाले, काही मुलांना जास्तच पर्सेंटेज मिळाले आणि काही भरपूर मुलं असे आहेत ना, ज्यांना जेवढं पर्सेंटेज हवं होतं तितकं मिळालेलं नाही आहे. मग आता तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना एक सांगू का, एक तर अजून कॅप प्रोसेस बाकी आहे. त्यामुळे पर्सेंटाईल चांगलं मिळालं याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही टॉप कॉलेजमध्ये पोहोचलात. या कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये भरपूर गोष्टी अशा आहेत, लाईक तुमच्या कॉलेजचा सिक्वेन्स मेंटेन करणं, कोणतं कॉलेज वरती ठेवणं, कोणत्या कॉलेजचा सिक्वेन्स खाली ठेवणं, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्यामुळे पुढचे जे 2 ते 2.5 महिने आहेत, ही काउन्सिलिंग प्रोसेस आहे ना, ती व्यवस्थित करा. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका की आम्ही तुम्हाला कमी पर्सेंटाईलवरती या कॉलेजची ही ब्रँच मिळवून देऊ किंवा आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या, आम्ही तुम्हाला ही ब्रँच ऑफर करतोय, तुमचं पर्सेंटाईल कमी आहे. या गोष्टींचा विचार करण्याऐवजी एक सिंपल ऑप्शन सांगतो की पॅरलल, लाईक म्हणजे काय करा, तर तुम्हाला जर मॅनेजमेंटच्या सीटसाठी ट्राय करताय किंवा डायरेक्ट ॲडमिशनसाठी ट्राय करताय, ती पॅरलल प्रोसेस चालू ठेवा आणि इकडे तुमची कॅप प्रोसेस पण चालू असू दे. आय होप मला जे बोलायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट काय, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का सीईटी रिलेटेड तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत, म्हणजे तुमच्या स्पॉट ॲडमिशन्सपर्यंत आणि फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे सेशनसुद्धा या चॅनलवरती कंडक्ट करणार आहेत. जेवढा कंटेंट आहे ना या चॅनलवरती अपलोड होणार आहे, जो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सेकंड गोष्ट म्हणजे काय, तुमचे जे पर्सेंटाईल आहेत ते सगळे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, जेणेकरून मला अंदाज येईल की विद्यार्थ्यांना किती पर्सेंटाईल मिळाले. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. खरं तर आता रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर ना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, तर तुमची बाळांनो काउन्सिलिंग. कारण का पुढच्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेजला डाऊट येणार आहे, कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करू, ही प्रोसेस कशी आहे, स्पॉटला कुणाला अपियर होता येतं, कॉलेजचा सिक्वेन्स कसा मेंटेन करू, या गोष्टींसाठी बाळांनो काउन्सिलिंगची ना खरंच खूप गरज आहे. अर्थात आमच्यासुद्धा कॅप काउन्सिलिंगची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ती स्टार्ट आहेत. ज्या मुलांना काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिली आहे, नक्की एनरोल करा. आता काउन्सिलिंगमध्ये आमची काउन्सिलिंग इतरांपेक्षा वेगळी काय याबद्दल सांगतो. एक म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट फीचर काउन्सिलिंगसाठी डाऊट सपोर्ट. जे विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये एनरोल करतात ना, त्या मुलांना एकतर डाऊट सपोर्ट भेटतो. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ना ते डायरेक्टली कॉल्सवरती बोलून तुमच्याशी रिझॉल्व्ह केले जातात, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये ना तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही. हे सगळ्यात फीचर आहे, कारण का बाकी ठिकाणी सारखं फक्त व्हॉट्सॲप सपोर्ट देणे या गोष्टी नाही आहेत, तर तुम्हाला एकतर पूर्ण आणि इम्पॉर्टंट काय कॉल सपोर्ट भेटतो. दुसरं असतं ते म्हणजे काय, तुमचं कॉलेज लिस्ट. सगळ्यात महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट स्टेज. आता होतं असं की बहुतांश काउन्सिलर्स मी बघतोय, एकतर सगळ्या मुलांना एकतर ठरलेलं असतं की त्यांना पुण्याला वगैरे यायचं आहे, एकच लिस्ट बनवतात आणि सगळ्या मुलांना देऊन टाकतात आणि सांगतात की या कॉलेजमध्ये, त्या लिस्टमध्ये जी कॉलेजेस तुम्हाला हवेत ती ठेवा, बाकीची काढून टाका. असं नाही आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते कॉलेज लिस्ट, जी तुमच्यासोबत डिस्कस करून म्हणजे बनवणं गरजेचं असतं. त्यामुळे कॉलेज लिस्ट, आता कॉलेज लिस्ट आम्ही कशी बनवतो, पहिल्यांदा तुम्हाला कॉल करून तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे हे तुमच्यासोबत आणि तुमच्या पालकांसोबत डिस्कस करतो आणि त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याची सेपरेट कॉलेजची लिस्ट आहे ती आम्ही तुम्हाला बनवून देतो. तीच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये फिलअप करायचे. तिसरं फीचर आहे काय, स्टेप बाय स्टेप गायडन्स. म्हणजे आता जशी ही
CETची प्रोसेस स्टार्ट होते त्यानुसार प्रत्येक स्टेजेसनुसार मीटिंगमध्ये तुम्हाला फॉर्म फिलिंग कसं करायचं आहे, मिस्टेक्स कुठे करायचे नाहीत, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मीटिंगमध्ये सगळे सांगितलं जातं आणि तुमचे डाऊटसुद्धा रिझॉल्व्ह केले जातात। चौथं असतं ते स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्सचा गायडन्स। आता कोणत्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड स्टार्ट झालेत, त्यांना तुम्हाला अप्लाय करायला पाहिजेत काय, कुठल्या कॉलेजचा स्पॉट राऊंड अटेंड करायला पाहिजेत, याबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला गाईड केले जातं, जेणेकरून स्पॉट ॲडमिशन्समध्ये तुमचे जे ॲडमिशनचे चान्सेस आहेत ते जास्तीत जास्त वाढू शकतात। आणि शेवटी असतं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोडिंग रिलेटेड, प्लेसमेंट रिलेटेड सगळी माहिती वगैरे दिली जाते। आता ही काउन्सिलिंगची जनरल फीचर्स मी सांगितलेत। ज्या मुलांना एनरोल करायचं आहे ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा। आता काउन्सिलिंगची फीज किती आहे, 1500 रुपये इतकी काउन्सिलिंगची फीज आहे। तुमचं ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला कंप्लीट गायडन्स भेटणार आहे। आता जर काही काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स असतील ना, तर काय करा, मी व्हॉट्सॲप म्हणजे माझा व्हॉट्सॲप नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, त्याच्यावरती मेसेज सेंड करा। ज्या काही क्वेरीज असतील काउन्सिलिंग रिलेटेड तुम्हाला नक्की रिप्लाय भेटेल। आता काय होतं, ॲट अ टाईम भरपूर मुलं पेरेंट्सचे कॉल्स वगैरे येतात, ते रिसीव्ह करणं शक्य नाही आहे, कारण का मी इकडे व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करत असेल तर या गोष्टी होत नाहीत। त्यामुळे काय करा, तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील ना काउन्सिलिंग रिलेटेड, ते मला व्हॉट्सॲपवरती सेंड करा, नक्की तुमच्या रिप्लाय तुम्हाला मिळेल। ठीक आहे, ही होती काउन्सिलिंग रिलेटेड। मात्र एक सांगतो, जिथूनही तुम्ही काउन्सिलिंग घ्याल ना, व्यवस्थित गायडन्ससाठी घ्या, कारण का तुमच्या आयुष्याची 4 वर्ष हे ठरवणार आहेत ही पुढची CETची कॅप काउन्सिलिंग प्रोसेस। ठीक आहे, आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की CET नंतरची पुढची प्रोसेस काय आहे। आता जसा आपला रिझल्ट आज डिक्लेअर झाला आहे, म्हणजे रिझल्ट जसा आपला डिक्लेअर झाला आहे ना, त्यानंतरची पहिली आणि इम्पॉर्टंट स्टेज काय आहे, कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे। आता CET सेल काय करेल, काही दिवसात येणाऱ्यांना एक त्यांनी शेड्यूल रिलीज करेल आपल्या वेबसाईटवरती। त्या शेड्यूलमध्ये कुठल्या स्टेजला किती दिवसांचा वेळ आहे, ते कधी स्टार्ट होणार आहे, हे सगळं मेन्शन केलेलं असतं। ते जसं शेड्यूल येईल ना, आपल्याला अंदाज येईल। आता पहिली कॅप रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होणार आहे, कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही एकाच प्रोसेसमध्ये होतं, या काही वेगवेगळ्या प्रोसेस नाही आहे। तर ते कधी स्टार्ट होऊ शकतं, जनरली गेल्या वर्षी ना CET सेलने 20 ते 22 दिवसांचा गॅप घेतला होता CETचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर। यावर्षी आशा आहे ते लवकरच एका आठवड्याच्या आत किंवा त्याच्या आधी सुद्धा स्टार्ट करू शकतं। आता पहिली स्टेज जी आहे कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ही प्रोसेस काय करावं लागतं, जसं आता आपण CETचा ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता एक्झामसाठी, सेम तसं आपल्याला कॅप रजिस्ट्रेशन म्हणजे कॅप प्रोसेसमध्ये एंट्री करण्यासाठी एक रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागतो। आता हा फॉर्म भरणं कंपल्सरी आहे, म्हणजेच काय, जर तुम्हाला CETच्या कॅप प्रोसेसमध्ये यायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना कॅप रजिस्ट्रेशन करावं लागतं। मग भलेही तुम्ही JEE मेन्सच्या स्कोअरवरून जर ॲडमिशन घेणार असाल तरी सुद्धा कॅप रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे। मग काय करावं लागतं, आता होतं असं की समजा CETमध्ये आता यावर्षी 4,22,000 मुलांनी CET एक्झाम दिले। आता सगळीच मुलं काही रजिस्ट्रेशन करत नाहीत, ज्या मुलांना CET थ्रू कॉलेज हवे तीच रजिस्ट्रेशन करतात। मग ही प्रोसेस काय आहे समजून घेऊया थोडक्यात। एक म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट स्टेज असते। याच्यामध्ये काय करायचं, आपण आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती जायचं, नवीन रजिस्ट्रेशन करायचं, ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे क्रिएट करायचा। ठीक आहे, आणि सगळे तुमचे डिटेल्स भरायचे। आता प्रत्येक स्टेजवरती डिटेलमध्ये व्हिडिओ ज्यावेळी ती स्टेज स्टार्ट होईल ना, मी नक्की बनवेल, म्हणजे फॉर्म फिलिंग वगैरे सगळं तुम्हाला सांगेल। ठीक आहे, मग काय करायचं, CET सेलच्या कॅप पोर्टलवरती जायचं, तिथं पूर्ण रजिस्ट्रेशन फॉर्म क्रिएट करायचा, तुमचं नवीन युजर नेम पासवर्ड क्रिएट करायचा आणि ॲप्लिकेशन फॉर्म आहे ना कॅप रजिस्ट्रेशनचा तो फिलअप करायचा। त्याच्यामध्ये तुमचे डिटेल्स असतात, CETचा स्कोर असतो, JEEचा स्कोर असतो, तुम्हाला कुठली कॅटेगरी वगैरे ॲड करायचे, हे सगळे डिटेल्स आपण भरायचे। मायनॉरिटी आहे का, PWD आहे का, सगळे डिटेल्स भरायचे। डिटेल्स भरल्यानंतर जी कॅटेगरी तुम्ही चूज केली त्यानुसार तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ना स्कॅन करून अपलोड करायचे। डॉक्युमेंट स्कॅन करून वगैरे व्यवस्थित अपलोड करायचे आणि फॉर्म सबमिट करायचा। फॉर्म सबमिट करताना तुम्हाला 2 ऑप्शन्स असतात, ऑनलाईन व्हेरिफिकेशन करायचं आहे किंवा ऑफलाईन। ऑनलाईन म्हणजे काय, तर ऑटोमॅटिकली तुमचा जो फॉर्म आहे एका स्क्रुटिनी सेंटरकडे जातो आणि तिथून तुमचा फॉर्म व्हेरीफाय होऊन येतो, जर काही एरर असेल तर ते कळवतात। ठीक आहे, आणि ऑफलाईन म्हणजे काय, तुम्ही स्वतः ते ओरिजिनल डॉक्युमेंटच्या हार्ड कॉपी कॅरी करता आणि त्या सेंटरवरती जाता आणि तिथून हे फॉर्म वगैरे व्हेरीफाय करता। आता 2 ऑप्शन्स असतात। आता ऑफलाईन व्हेरिफिकेशनचा जरा बेनिफिट होतो, कारण का लवकर तुम्हाला डाऊट्स करतात किंवा काही एरर्स असतील तर तेव्हाच्या तेव्हा समजतं। ठीक आहे, ही असते कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। आता ज्यावेळी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता, तिथले ऑफिसर्स बघतात तुमचा फॉर्म वगैरे व्यवस्थित आहे का, डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहे, काही एरर असतील तर सांगतात, म्हणतात की हे दुरुस्त करा आणि परत आणा। जर व्यवस्थित असेल तर शिक्का देतात आणि तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते कंप्लीट होतं। ही सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट स्टेज। जनरली ही जी स्टेज आहे ना 10 ते 15 दिवस चालते, त्यामुळे वेळ भरपूर आहे।
पहिल्याच दिवशी उठतो आणि कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करतो, असं काहीही करू नका. 10 ते 15 दिवसाचा वेळ असतो जनरली, त्यामुळे तुम्ही आरामात ही प्रोसेस करा. आता दुसरी स्टेज आहे ती आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. जशी ही कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस संपते ना, त्यानंतर सीईटी सेल काय करतं, आपल्याकडे जेवढ्या मुलांनी कॅप रजिस्ट्रेशनसाठी इनरोल केले त्या सगळ्यांची एक मेरिट लिस्ट जनरेट करतं. म्हणजेच काय असतं तर प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या रँक दिल्या जातात. मग असते स्टेट जनरल मेरिट नंबर असतो, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात किती नंबरला आहात जितक्या मुलांनी अप्लाय केले. त्यानंतर तुमचा कॅटेगरी मेरिट नंबर असतो, म्हणजे जेवढ्या मुलांनी तुमच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केले कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये त्यामध्ये तुमचा नंबर किती आहे. त्यानंतर होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर असतो, TFWS मेरिट नंबर असतो, EWS असतो, फेमेल रिझर्वेशनचा नंबर असतो. असे वेगवेगळे तुम्हाला रँक्स भेटतात. आता हे जनरली 4 दिवसानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर रँक्स तुमचे डिस्प्ले होतात. हे प्रोव्हिजनल असतात, त्या चेंज होऊ शकतात. तिसरी आणि इम्पॉर्टंट स्टेज असते ग्रीव्हन्स पिरियड. ग्रीव्हन्स पिरियडमध्ये काय असतं तर समजा तुम्हाला रँकमध्ये काही चेंजेस करायचे आहेत किंवा तुमची कॅटेगरीची रँक डिस्प्ले होत नाही, तर आपण काय करू शकतो, ग्रीव्हन्सला अप्लाय करू शकतो. ग्रीव्हन्सला अप्लाय केल्यानंतर आपली रँक्स वगैरे जी क्वेरी आहे ती तिथं टाकायची आणि मग नंतर आणि तुमची क्वेरी जी आहे ती रिझॉल्व्ह केली जाते. ही असते तिसरा महत्त्वाचा टप्पा ग्रीव्हन्स पिरियड, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 दिवस दिले जातात. ठीक आहे. चौथा आणि इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे काय, फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणं. म्हणजे आता जेवढे ग्रीव्हन्सेस वगैरे आहेत ते रिझॉल्व्ह केल्यानंतर सीईटी सेल काय करतं, पुन्हा एकदा एक फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर करतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या सगळ्या रँक्स वगैरे दिलेल्या असतात. ठीक आहे. आणि त्या फायनल असतात, त्या चेंज होणार नाहीत. त्याच दिवशी सीईटी सेल सीट मॅट्रिक्स रिलीज करतं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातली जेवढी कॉलेजेस सीईटीच्या कॅप प्रोसेसमध्ये येतात त्या सगळ्या कॉलेजेसचे इनटेक, प्रत्येक ब्रँच वाईज कॅटेगरीमध्ये किती सीट्स भरल्या जातात हे सगळं तुम्हाला सांगितलं जातं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट डाऊट काय तर कॅप रजिस्ट्रेशन ते फायनल मेरिट लिस्ट आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट स्टेज आहे, बाकी सगळं सीईटी सेल करतं. आता येतो 5व्या स्टेजवरती जी आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट भरायची आहे. म्हणजेच लक्षात ठेवा कॅप राऊंड्स जे आहेत ना आपले ते 5व्या स्टेजपासून स्टार्ट होतात ऑप्शन फॉर्म फिलिंग. ठीक आहे. मग कॅप रजिस्ट्रेशन ते म्हणजे जो आपला कॅप राऊंड आहे त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी कमीत कमी 25 दिवसांचा गॅप असतो. ठीक आहे. त्यामुळे अजून वेळ भरपूर आहे, घाई गडबड वगैरे काही करू का. त्यामुळे जवळजवळ तुम्हाला 25 ते 30 दिवसांचा वेळ मिळतो तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनवण्यासाठी. ठीक आहे. आता यावर्षी ना 4 कॅप राऊंड्स होणार आहेत. मग ज्यावेळी ना पहिला कॅप राऊंड स्टार्ट होतो. आता पहिला कॅप राऊंड म्हणजे काय असतं, तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला तुमची कॉलेजेस ब्रँच वगैरे चूज करायची, त्यांना सिक्वेन्समध्ये सगळ्यांना अरेंज करायचा आणि तो फॉर्म सबमिट करायचा. हे असतं ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राऊंड 1. आता प्रत्येक स्टेजमध्ये डिटेलमध्ये मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जशी ती प्रोसेस येईल ना त्यामध्ये सांगेलच. ठीक आहे. जनरली 3 दिवस हे ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होतं. त्याच्यानंतर एकदा ते ऑप्शन फॉर्म फिलिंग संपलं की आपलं कॅप राऊंड 1चा अलॉटमेंट डिक्लेअर होतं, ज्याच्यामध्ये तुमच्या जेवढी कॉलेजेस भरले त्यानुसार जे कॉलेज तुमच्या कट ऑफला मॅच होते त्यानुसार तुम्हाला कॉलेज दिले जातं. आता ते कॉलेज मिळाल्यानंतर आपल्यासमोर 2 ऑप्शन्स असतात. जर पहिल्या नंबरचं कॉलेज आपल्याला अलॉट झालं आपल्या लिस्टमधलं तर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं, ते ऑटो फ्रीज होतं. आणि समजा दुसरं कोणतंही कॉलेज म्हणजे तुम्हाला अलॉट झालं दुसऱ्या नंबरपासून कुठल्याही नंबरचं, ठीक आहे, तरीसुद्धा 2 ऑप्शन्स असतात, फ्रीज आणि बेटरमेंट. फ्रीज केला तर त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं, पुढच्या राऊंड्समध्ये जाता येत नाही. बेटरमेंट केला तर पुढच्या राऊंडमध्ये जाता येतं. ठीक आहे. जनरली मुलं बेटरमेंट करतात आणि पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल होतं. ओके. आय होप इथं कॅप राऊंड 1 संपतो. कॅप राऊंड 1ची अलॉटमेंट डिक्लेअर होते, त्याच्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायची असेल तर जवळजवळ 3 ते 5 दिवसांचा गॅप दिला जातो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं असते. आता स्टेप नंबर 7वी येते कॅप राऊंड 2. सेम प्रोसेस असते, जसा आपण ऑप्शन फॉर्म भरला होता कॉलेजची लिस्ट तशीच भरायची असते. त्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉट होतं. यावर्षी रूल चेंज झाला आहे. रूल चेंज म्हणजे त्याने अजून ऑफिशियल आलेलं नाही, परंतु रूल काय होणार आहे, समजा मी 10 कॉलेजेस कॅप राऊंड 2 मध्ये भरले असेल तर पहिल्या 3 मधलं जर कॉलेज तुम्हाला मिळालं तर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. समजा त्या 3 मधलं कॉलेज मिळालं नाही, दुसरं कोणतं तरी मिळालं त्या लिस्टमधलं, ठीक आहे, तर पुन्हा तुमच्यासमोर 2 ऑप्शन्स असतात, फ्रीज आणि बेटरमेंट. फ्रीज केला तर त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे, बेटरमेंट केला तर नेक्स्ट राऊंडमध्ये जाता येतं. समजा तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज मिळालं आहे, कॅप राऊंड 2 साठी तुम्ही गेलात, कॅप राऊंड 2 मध्ये एकही कॉलेज मिळालं नाही, तर कॅप राऊंड 1 ची जी सीट आहे ना ती तुमच्याकडे राहते. ठीक आहे. त्यामुळे घाबरून जायचं नसतं. ठीक आहे. सेम प्रोसेस असते कॅप राऊंड 3 साठी. कॅप राऊंड 3 सुद्धा परत तुम्हाला कॉलेज लिस्ट भरायची असते. पुन्हा तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट होतं. अलॉट झाल्यानंतर सुद्धा यावेळी रूल चेंज काय जात होतो, तर पहिल्या 6 मधलं कॉलेज मिळालं तर तुम्हाला तिथं जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. जर त्यामधलं नाही मिळालं तर पुढच्या राऊंडला जाता येतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला
वॅकन्सी सीट्स प्रत्येक कॅप राऊंड झाल्यानंतर CET सेल त्या राऊंडचे कट ऑफ आणि व्हॅकंट सीट्स किती आहेत पुढच्या राऊंडसाठी ते सुद्धा डिस्प्ले करते. जनरली कॅप राऊंड 1लाच कट ऑफ म्हणजे जनरली कमी असतात, नंतरच्या राऊंडला ते वाढत जातं. ठीक आहे, सेम असतो कॅप राऊंड 4. आता कॅप राऊंड 4चं वैशिष्ट्य काय आहे, तुम्हाला पुन्हा एकदा त्यावेळी कॉलेज लिस्ट भरावी लागते. कॅप राऊंड 4ला जे कॉलेज तुम्हाला मिळतंय तिथं जाऊन कंपल्सरी ॲडमिशन घ्यायचं असतं. ठीक आहे, समजा कॅप राऊंड 4ला तुम्हाला एकही कॉलेज मिळालं नाही तर जे कॉलेज तुमचं रिसेंट कॉलेज आहे, मग कॅप राऊंड 3 किंवा कॅप राऊंड 2 किंवा कॅप राऊंड 1चं जे मागचं कॉलेज आहे तिथं जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. याच्या पुढे तुम्हाला जाता येत नाही. कॅप राऊंड 4ला जिथं ॲडमिशन मिळतं ना ते कन्फर्म करावं लागतं. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली. आणि शेवटची प्रोसेस असते स्पॉट ॲडमिशन्स. जेवढ्या सीट्स कॅप राऊंड थ्रू व्हॅकंट आहेत म्हणजे कॅप राऊंड नंतर व्हॅकंट राहिलेत त्यांच्यासाठी ही स्पॉट राऊंडची प्रोसेस असते. मग तुम्हाला एकदा तुम्ही कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन कन्फर्म करू शकता आणि त्यानंतर स्पॉट राऊंडला जाऊ शकता. TFWSच्या मुलांना अलाव केलं जात नाही स्पॉट राऊंडमध्ये ॲपियर होण्यासाठी. ठीक आहे, स्पॉट राऊंड मोस्ट ऑफ दी कॉलेजेस एकाच आठवड्यामध्ये कंडक्ट होतात, त्यामुळे सगळ्या कॉलेजेस स्पॉट राऊंड अटेंड करणं डिफिकल्ट असतं. स्पॉट राऊंडला टोटल फीस तुम्हाला भरावी लागते. विद्यार्थी आणि पेरेंट्स तिथं फिजिकली प्रेझेंट राहावं लागतं कारण का ती सीट ॲक्सेप्ट करण्यासाठी. हे स्पॉट राऊंडचे वेगवेगळे रूल्स आहेत. आय होप हे रूल्स यावर्षी तरी फॉलो होतील कारण का मोस्ट ऑफ दी कॉलेजेसनी गेल्या 2 वर्षांपासून स्पॉट राऊंड फक्त मॅनेजमेंट कोटा थ्रू भरले होते. ठीक आहे, आता स्पॉट राऊंडवरती एक डेडिकेटेड व्हिडिओ मी बनवेल. आय होप तुम्हाला ही कॅप प्रोसेस जी आहे म्हणजे आपल्या रिझल्ट लागल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती समजली असेल. आता इम्पॉर्टंट काय आहे तर व्यवस्थित कॅप प्रोसेस समजून घ्या. मी डिटेलमध्ये प्रत्येक स्टेजनुसार व्हिडिओ बनवणारच आहे. ज्या मुलांना काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटेजला जे काही बाळांनो बेस्ट कॉलेज असेल ना ते कसं मिळवता येईल ना यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आता बाकी काउन्सिलरसारखं हे सांगणार नाही की तुमच्या 70% मी पुण्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये CSIT वगैरे मिळवून देतो. कारण का एक सांगतो मी, एक तर तुम्हाला काय वाटत असतं की माझं पर्सेंटेज कमी आहे परंतु काउन्सिलर घेतला म्हणजे एकदम टॉपचं कॉलेज मिळत असतं. काउन्सिलरच्या हातात या गोष्टी नसतात. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर तुमचे बाळांनो कट ऑफ मार्क्स. ठीक आहे, आता आम्ही सुद्धा लिस्ट वगैरे बनवतो ना, विद्यार्थ्याला आधी आणि पालकांना समजून सांगितलं जातं की सर या हे कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतात, इतक्या ब्रँचेस वगैरे मिळू शकतात, काय ठेवायचं लिस्टमध्ये हे सगळं डिस्कस करूनच लिस्ट बनवली जाते. कारण का पालकांना आणि मुलांशी बोलणं खूप गरजेचं आहे. मला माहीत आहे की तुम्ही आता कुठल्या परिस्थितीत आहेत का ज्या मुलांना तरी पर्सेंटेज कमी आहेत ना नक्की ते डिप्रेस असतील की मी ड्रॉपचा वगैरे विचार करून. कॅप प्रोसेसला व्यवस्थित सामोरे जा. या प्रोसेसमध्ये चांगली कॉलेजेससुद्धा मिळतात. ठीक आहे, ज्या मुलांना काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे ना नक्की एनरोल करा. जर काही काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स ना व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावरती तुमची क्वेरी सेंड करा. ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.